Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. कायद्याच्या तरतुदींचं पालन करून निर्णय घेतला तो निर्णय सुप्रीम कोर्टातही टिकेल. आमदार अपात्रतेवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं हे घटनेविरोधात निवडणूक आयोग आणि शहांना शिवसेना पक्ष विकला. संजय राऊतांचा हल्लाबोल. शरद पवार पुढील 2 ते 3 दिवसात चाकण एमआयडीसीला भेट देणार. 20 कंपन्यांच्या स्थलांतर प्रकरणी पवारांचा दौरा महत्वाचा. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर भूषणावह नाही. फेसबुक पोस्ट करत पवारांनी केली होती टीका. चाकणमधील बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफंक्ट होत्या. त्या कंपन्यांची नोंदणी झाली पण त्या सुरूच झाल्या नाहीत. 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावरती फडणवीसांचं पवारांना उत्तर. राजकीय उद्योग सोडून सामंतांनी उद्योजकांकडे लक्ष द्यावं. एमआयडीसी मध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू. उद्योजकांच्या समस्येवरून रोहित पवारांची टीका. तर आज चाकण एमआयडीसीला भेट देणार असल्याची माहिती. राज ठाकरेंची पुण्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. जेनझीमध्ये मोठे बदल घडवण्याची ताकद आहे, त्यांच्याकडे फोकस करा. राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. मी भोळा असतो तर भाजपवाल्यांनी कधीच खाऊन टाकलं असतं. जळगावमधील दूध संघाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं विधान. गिरीश महाजनांना उद्देशून वक्तव्य केल्याची चर्चा. बावनकुळे व्यथित झाले, त्याचं वाईट वाटलं. यापुढे बावनकुळेंवर व्यंग करणार नाही, मात्र पुन्हा चूक झाल्यास माफ करणार नाही. जरांगेंचं भाष्य. आंदोलकांनी आक्रमक राहावं पण भटकता कामा नये. कुणावरही वैयक्तिक व्यंग नको. प्रसाद लाड यांचा जरांगेंना सल्ला. 17 तारखेनंतर जरांगेंची भेट घेणार असल्याचीही माहिती. महसूल मंत्री नव्हे तर जात पडताळणी समिती दाखले देते. जात पडताळणी समितीला मुख्यमंत्रीही निर्देश देऊ शकत नाहीत. जरांगेंची भेट घेऊन शंका दूर करणार. विखे पाटलांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजपची तिरंगा रॅली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅलीचं आयोजन. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला. सध्या प्रकृती स्थिर. मुदखेड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रकृतीची विचारपूस करत चौकशीचे आदेश. मराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ. मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी 1 महिन्याची अतिरिक्त मुदत. नियमांचं पालन न केल्यास कारवाई होणार. नाशिक कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जामनेरमधून आणखी 3 ताब्यात. नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाची मोहीम. कुंभमेळ्याची कामं मिळवून देण्याचे आमिष दाखवत 3,45,00,000 फसवणूक. पुण्यात दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण. भोंदू स्वप्नील लांढेचा स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा. श्रद्धेचा गैरफायदा घेत मुलींचं लैंगिक शोषण. नाशिकमध्ये आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के. 3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. राज्यात आजपासून पुढील 5 दिवस मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. मुंबईसह कोकण, खानदेश, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा. मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाचा अंदाज. राज्यात लवकरच महाआयडी प्रणाली लागू होणार. एकात्मिक ओळख क्रमांकाद्वारे सेवांचा लाभ मिळणार. कागदपत्रांच्या दरवेळेच्या कटकटीतून सुटका होणार. महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू. 11% घटना आश्रमशाळांच्या आवारात. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 5% मृत्यू सर्पदंशामुळे. चमोलीमध्ये निर्माणाधीन टनेलमध्ये दुर्घटना. अचानक मोठा ढिगारा पडल्यानं 7 कामगारांचा मृत्यू. बोगद्यात अडकलेल्या एका कामगाराचा अद्याप शोध सुरू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.